शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक शिवसेना शिवसेना शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या पेटू दे शिवसेनेची मशाल. हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हेच मर्म जीवन करत्यास तू बहाल. दुष्ट शक्ती जाळण्याची पेटली मशाल. एक स्वप्न एक चिन्ह शिवसेनेची मशाल. आता माझ्यासमोर बॉस बसलेले आहेत आणि मला बोलायला लावताय. वाघासमोर शेळीला बांधून ठेवायचं आणि म्हणायचं गर्जना करा. उद्धवजी हसतायत. मी एका वेळी सांगेन त्यांचा हसण्याचा अर्थ काय. ये हंसता हुआ चेहरा कुछ लोगों के जलने का कारण है. ये हंसता हुआ चेहरा है कुछ लोगों के जलने का कारण. आग लागलेली आहे ती उद्धवजींच्या या हसण्यामुळे लागलेली आहे. एवढं सगळं घडताय, संकटांवर संकट येत आहेत, संघर्ष होतोय, कोंडी केली जाते, पण आमचा नेता मात्र हसत हसत प्रत्येक संकटाला सामना देतो आहे आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देतो आहे. त्याच्यामुळे जी समोर जी जळफळाट सुरू आहे त्याचं कारण उद्धवजी तुमचं हसणं आहे. सर्व माझ्या लढवय्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, बऱ्याच वर्षांनंतर मी पुण्यामध्ये तुमच्या समोर येतोय. कारण आता लढाई मैदानामध्येच होणार, हॉलमध्ये नाही होणार. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा, टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष. चला जिंकूया. बोलायला खूप सोपं आहे, पण कसं जिंकायचं आणि कशासाठी जिंकायचं हा महत्त्वाचा विचार आहे. कसं जिंकायचं हे सांगितलं गेलंय आणि कशासाठी जिंकायचं याचा अनुभव तुम्हाला सर्वांना येतोय. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना पाहिजे, गेल्या काही दिवसांपूर्वी जो पुण्यामध्ये पूर आला होता हा केवळ एका विभागाचा पूर नाहीये. काही हजारो संसार त्याच्यात उद्ध्वस्त झाले पूर्ण देशात. मग वायनाड असेल, केदारनाथ असेल, बऱ्याच ठिकाणी पूर येतो, भूस्खलन होत आहे. या गुन्हेगारांना लटकवण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला जिंकलं पाहिजे. फासावरती नसलं तरी उलटं लटकवलंच पाहिजे. कारण मुंबईमध्ये चाललेली बेसुमार नियोजन शून्य मेट्रोची कामं, अनेक ठिकाणी मुंबईकरांच्या पाण्यामध्ये, पिण्याच्या पाण्यात गटाराचं पाणी मिक्स होतंय. पण या लोकांचं काही जात नाही. का जिंकायचं मला पुणे वाचवायचंय आणि याच्यासाठी पुणेकरांनी उतरलं पाहिजे रस्त्यावर. आपण जे उतरलो नाही, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, तो एवढ्यासाठी राहिले. तू बर्बादी करणारा, तू तर राहू शकत नाही. तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलेलो आहे. संजय, आता तुम्ही जो उल्लेख केला राम मंदिराचा, गळते राम मंदिर, तसंच नवीन संसद भवनही गळते. तुम लोग मता जाओ यार इसमें. हे जे नवीन संसद भवन आहे ते ज्यांनी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर या नदी बुजवण्याचं काम करतोय, ही माझी माहिती आहे. हा गुजरातचाच आहे, औरंगजेबाच्याच राज्यात जन्मलेला आहे. पैसे गेले तरी जातील, जाऊ दे, पण माझ्या कॉन्ट्रॅक्टरची तुंबडी भरली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये पैसा पडलाच पाहिजे. ते कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्यांना सांगतो जरा 3 महिने थांबवा, नंतर तुमचा सुद्धा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही. मोदी जे काँग्रेसकडे हिशोब मागतायत
60 साल में क्या किया, 70 साल में क्या किया. अरे तुम्ही 12 महिन्यात जे संसद भवन बांधले ते गळते, त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्याकडे 70 वर्षाचा हिशोब मागा. 70 साल में क्या किया. तुमचं सगळंच गळतंय. त्यामुळे जे बांधलंय ते मी बोलतोय. पण संसद भवन गळते, राम मंदिर गळते, पेपर लीक होत आहेत, सगळं गळती सरकार याला म्हणायचं नाही तर. सगळीकडेच खड्डे खड्डे, मुंबईत सुद्धा खड्डे. छाती ठोकपणाने सांगत होते आमचे नितीन गडकरी की असे रस्ते मी बनवेन की 200 वर्षामध्ये खड्डेच पडणार नाही. कोकणामध्ये जा, अजून गचके 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 खातच जावं लागतं. गणपती जातात खड्डे बघायला. हे सगळे खड्डे जे आहेत त्याचा एक चांगला फोटो तयार करा आणि एक खड्डा पुरुष म्हणून पुरस्कार द्या त्यांना. जसं युगपुरुष असतं तसं खड्डा पुरुष कोण, हे आमचे कोण आले होते, अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. अहमद शाह अब्दाली, तो पण शहाच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत. अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवतोय. अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमची, तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, आम्ही हिंदुत्व सोडू? कशासाठी सोडू? केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो, तुम्ही नालायकपणाने केलं. जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करनेवाला हिंदू नाही हो सकता, तो विश्वासघात तुम्ही आमच्याशी केलेला आहात. शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही. सत्ता स्थापनेसाठी अगदी तुमचे पूर्वज जरी काढले 1940 सालापासून श्यामाप्रसाद मुखर्जी, मुस्लिम लीगने, तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली होती. त्या मुस्लिम लीग बरोबर मांडीला मांडी लावून बंगालमध्ये सरकारमध्ये स्थापन होणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी, मेहबूबा मुफ्ती मोहम्मद बरोबरची सरकारमध्ये सामील होणारी ही भाजपा. आज सुद्धा चंद्राबाबू नायडू हा काही हिंदुत्ववादी माणूस आहे? नितीश कुमार हे काही हिंदुत्ववादी माणसं आहे? आम्ही आमचं सांगतो, आमचं हिंदुत्व कसं आहे हे आम्ही जाहीरपणाने सांगतोय. अरे पहिलं कसं आहे, अमित शाह मोदी आम्हाला सांगतात की त्यांचं बालपण हे मुस्लिम कुटुंबियांच्या सोबत गेलेलं आहे. ईदच्या वेळेला ते ताजिया खाल्लं पण जायचे. ईदच्या दिवशी त्यांच्या घरचं जेवण मोदीजींच्या घरी यायचं. मग हे जर तुमचं हिंदुत्व किंवा तुमची धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आता आदित्यनाथनी जे काय लावलं होतं ते कोर्टाने हाणून पाडलं. कावड यात्रा जी वर्षानुवर्ष चालली, त्या मार्गावरती जेवढी दुकानं आहेत त्या दुकानदारांच्या मालकांची नावं त्याच्यावर लावायची, हा हिंदू आहे का मुसलमान आहे. मग मोदींचं हिंदुत्व आम्ही मानू तुमचं आहे म्हणून का ते आदित्यनाथ सांगतायत ते तुमचं हिंदुत्व आहे? तुम्ही वाटेल ते करता. आम्ही काय म्हटलं तर लगेच त्यांनी हिंदुत्व सोडलं. मग आणखीन एक त्यांनी एक शब्द काढलाय, ते हिंदू मुसलमान मुला मुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाद. तसं मी म्हणतोय तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकारमधनं माणसं फोडताय, पक्ष फोडताय, पक्ष चोरताय. मुसलमान आमच्या सोबत असतील तर आम्ही औरंगजेबाचे फॅन क्लब. मग तुमचं जे काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये. तुम्ही काही करा पण आम्हाला सत्तेत घेताय तर तुम्ही आमची. म्हणून मी अमित शहाना मुद्दामून काही वाक्य ऐकवण्यासाठी म्हणून हे कागद घेऊन आलेले आहे. हे कोणी लिहिले? ज्या वेळेला आणीबाणी होती त्या आणीबाणीच्या काळात अनेक जणांना तुरुंगात टाकले गेले. सरदार वल्लभभाई पटेलांनंतर इंदिरा गांधींनी तेव्हा RSS वरती बंदी घातली होती आणि तेव्हाचे जे RSSचे प्रमुख होते बाळासाहेब देवरस हे येरवड्यामध्येच तुरुंगात होते. तुम्ही जे काय आता सांगताय ना संविधान हत्या दिन आणि तुम्ही जो काय विरोध केला होता, ती देवरसांची पत्र काढा, ते पुस्तक आहे आणि ती पत्र वाचल्यानंतर कळेल संघाचा आणीबाणीला पाठिंबा होता का विरोध होता ते त्या पत्रातून कळेल. पण देवरसांनी 2 पत्र ही तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींना लिहिली होती आणि त्याच्यामध्ये संघ म्हणजे काय आहे ते त्यांनी सांगितलं होतं. हिंदी में है, थोडासा पढ़ने की कोशिश करता हूँ. त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर सांप्रदायिकता का आरोप करने वाले भी कुछ लोग हैं पर उनका यह आरोप निराधार है. यद्यपि संघ का कार्यक्षेत्र संप्रति केवल हिंदू समाज तक ही सीमित है, फिर भी किसी अहिंदू के खिलाफ कुछ भी संघ में सिखाया नहीं जाता. संघ में मुसलमानों का द्वेष करना सिखाया जाता है, यह कहना भी सर्वथा असत्य है. इस्लाम धर्म, मोहम्मद पैगंबर, कुरान तथा ईसाई धर्म, ईसा मसीह, बाइबल, इनके संबंध में संघ में अनुचित शब्द का भी प्रयोग नहीं होता.
इतना ही नहीं बल्कि सर्व धर्म समभाव यानी एक सत विप्रहा बहुधा वदंती, यह जो हिंदुओं की विशेषता है उसी को संघ सर्वोपरि मानता है. मग हे कोणाचा फॅन क्लब आहे? मग त्या अब्दालीला विचारा, अहमद शहाचा जो वंशज वळवळतो ना इकडे येऊन बोंबलून गेला, त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का? निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलले होते की आता आम्हाला संघाची गरज नाही, कारण संघाचं हिंदुत्व अमित शहाना मान्य आहे की नाही हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शाह अब्दालीच्या राजकीय वंशज अमित शहाना विचारतोय. हे राजकीय वंशज आहेत त्यांचे, तोडा फोडा आणि राज्य करा. मराठी माणसाची सुद्धा जी एकजूट आहे, हिंदूंची एकजूट आहे. जातीपाती धर्म भांडणं लावायची, समाजात भांडणं लावायची आणि स्वतःची घरं ही चांगली सजवायची, दुसऱ्यांची घरं जाळायची, त्यांच्या होळ्या पेटवायच्या आणि तुमच्या पोळ्या भाजायच्या. हे हिंदुत्व आमचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला नाही शिकवलं. हे अब्दाली, हे तुमच्या औरंगजेबाने तुम्हाला शिकवलेलं हिंदुत्व असेल कदाचित, ज्याला आम्ही हिंदुत्व मानत नाही. आता यांना संघ का नकोय? आणखीन एक पुढचं एका लेखात त्यांनी म्हटलेलं आहे, कुर्सी लोलूप नेतृत्व फार मोठं आहे, पण एक 4 ओळी वाचतो. आणि हे खरंच देवरसांचं कौतुक आहे की त्यांना हे दिसलं होतं की काय तेव्हा मला माहिती नाही की असे नतद्रष्ट संघाचा उपयोग करून सत्तेत येतील आणि संघाच्या ह्याला हत्ताळ फासतील, हे त्यांना ओळखलं होतं. त्यांनी असंच म्हणावं. आणि त्यांनी जे लिहिलेलं आहे की सत्ता में जब आदमी आता है, कुर्सी पर बैठता है तो कुर्सी का कुछ न कुछ मोह होने लगता है और आहिस्ता आहिस्ता फिर मेरा दल यह विचार बहुत मात्रा में प्रभावी होता है और सारी नीतियां देश के कल्याण के लिए न होकर या तो खुद के लिए या दल के हित के लिए होने लगती है. किसी ने यदि पूछा कि भाई यह कोई अच्छी बात है क्या, तो कहते हैं हाँ भाई अच्छी तो नहीं है लेकिन करनी पड़ती है, दल के लिए करनी पड़ती है, कुर्सी के लिए करनी पड़ती है. अब्दाली वाचताय किंवा तुमच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून ऐकताय, हिंदी में लिखा है, मराठी तो आपके समझ में आने वाली बात नहीं है. मराठीचा जो काही ठसका आहे आणि जो काही फटका आहे लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला दिलेला आहे. पण तुम्हाला मराठी इतके वर्ष महाराष्ट्रात राहून कळत नसेल तर मुद्दामून तुमच्याच देवरसाने लिहिलेल्या हिंदीतले 4 ओळी ज्या आहेत त्या अब्दाली तुम्ही वाचा. आणि खुर्चीचा मोह काय आहे, पक्षाचा स्वार्थ कसा आहे, त्याच्यासाठी तुम्ही कसं काय सगळी वाट लावून काम करता आहात ते त्यांनी देवरसाने त्यावेळेला लिहून ठेवलेलं आहे. पण आम्ही जे काही हिंदुत्व म्हणतोय तो हिंदुत्व हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र धर्म आहे त्या महाराष्ट्राला धर्माला पुढे नेणारं आमचं हिंदुत्व आहे, साधू संतांचं हिंदुत्व आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जेव्हा म्हणतो हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, आपल्याला अधिकार काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांकडनं असं आपण काय घेतलंय की त्यांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतोय, राज्याभिषेक दिन साजरा करतोय, अगदी दैवतासारखी त्याची पूजा करतोय. जर महाराज तुमच्या समोर उभे राहिले आणि विचारलं काय रे तू असं माझ्याकडनं काय घेतलंस की असा मोठा रुबाबात माझं नाव घेतोय, काय घेतलंस नेमकं? मला असं वाटतं आत्ताच्या काळामध्ये आपण तोच एक त्यांचा गुण घेतला पाहिजे. मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता पण औरंगजेबाच्या पदरी त्याचे पाय चाटणारा सरदार होता. जसे हे गद्दार तिकडे गेलेत आपलं सरकार पाडून, तसंच प्रत्येक वेळेला भगव्याला घात भगव्याचा कोणी केला असेल तर तो शत्रूने नाही केला तर गद्दारांनी केलेला आहे. गद्दारांनी आपला घात केलाय. मग तो आपल्या छत्रपती संभाजी राजेंचा असेल, स्वराज्याचा असेल, घात केला तो आपल्या गद्दारांनी केला. आणि त्याही काळामध्ये मिर्झा राजे जो का आला प्रचंड समुद्रासारखं सैन्य घेऊन, आणि त्यांनी ओळखलं होतं हा माणूस वेगळा आहे, हा राजा वेगळा आहे, ह्याचा जो जीव आहे तो सिंहासनात नाही अडकलेला, तो जनतेमध्ये अडकलेला आहे. कारण हे रयतेचं राज्य आहे. रयत म्हटल्यानंतर कोणत्याही इतर वस्तूपेक्षा जनतेचा प्राण हा महत्वाचा आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये, हे जर का आदेश देणारा हा राजा असेल तर त्याचा जीव हा जनतेत अडकलाय. म्हणून त्यांनी जनतेची कत्तल सुरू केली आणि जनतेची कत्तल सुरू केल्यानंतर महाराजांसमोर पर्याय नव्हता, शरण जावं लागलं. मग पुढचा सगळा तुम्हाला तो सगळा विषय माहिती आहे. आग्र्याला तिकडे घेऊन गेले आणि आग्र्याला जवळपास त्यांना मारायचंच ठरलं होतं औरंगजेबाने, पण मोठ्या शिताफीने महाराज निसटले आणि परत आल्यानंतर सर्व काही गमावलं होतं. सगळे गड गमावले होते, राज्य गमावलं होतं, खजिना होता तो गमावला होता, सैनिक गमावले होते, काही शिल्लक नव्हतं. म्हणजे पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, वडिलांचा फोटो चोरला. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांनी मर्द मुठभर असतील पण
मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छाताड्यावरती भगवा रोवून स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपण हे नाही करू शकत. आपण नाही करू शकत. अरे तेव्हाची लढाई वेगळी होती. तेव्हा ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय नव्हतं. सरळ तलवार घेऊन यायचे आणि जे मी म्हणतो ना, तू राहशील किंवा मी राहीन. कारण सगळं जे काही संकट आलं होतं ते संकट नेस्तनाबूत करून पुन्हा माझा पवित्र भगवा, हा हिंदू संस्कृतीचा भगवा, हा तिकडे मला रोवायलाच पाहिजे. त्या जिद्दीने महाराज परत आले आणि त्यांनी तो रोवून दाखवला. म्हणून आपण त्याची पूजा करतो. मी तर असा विचार करतो की माझं प्रत्येक पाऊल छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब बघतायत की हा काय करतोय. शिवसेना म्हणजे नुसती यांच्यासारखा भाकड जनता पक्ष नाही, तर अन्याय जाळून टाकणारी मशाल आणि निखारा आहे. तो निखारा, त्या निखाऱ्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवलेली आहे. कारण जी मशाल अन्याय जाळू शकते तीच मशाल घर सुद्धा जाळू शकते. आणि म्हणून मी जी मशाल निशाणी निवडलेली आहे ती जाणीवपूर्वक निवडलेली आहे. ठीक आहे, आज सुद्धा माझं आव्हान आहे. तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागणार आहे. उद्या का 6 तारखेला सुनावणी आहे. आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे. येत्या 5, 10, 50 वर्षामध्ये निकाल नक्की लागेल. आमचा विश्वास आहे, आमचा अंधविश्वास आहे न्यायदेवतेवरती. एक 50 वर्षामध्ये निकाल नक्की लागेल. पण तो निकाल लागायचा तेव्हा लागेल. मी जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल मागण्यासाठी न्याय मागायला आलेलो आहे. आणि तुम्ही सगळे माझे शिवसेनेचे वकील आहात. जनता आपला न्यायाधीश आहे आणि त्या न्यायाधीशाकडे जाऊन आपल्या संघटनेची, आपल्या शिवसेनेची बाजू मांडणारे तुम्ही शिवसेनेचे दूत आहात, शिवसेनेचे वकील आहात. ही जनता न्यायालयामध्ये सुनावणी आजपासून सुरू झाले. निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा जनतेच्या रूपाने बसलेला तिकडे तो जनता जनार्दन रूपी न्यायाधीश असेल. त्यांनी दिलेला न्याय हा आपल्या बाजूने असेल. हा मला आत्मविश्वास आहे. हा मला आत्मविश्वास आहे. बाकी कोर्टाला सुद्धा मी विनंती अनेकदा केलेली आहे. एक शेवटची विनंती करतो, नाही तर आम्ही आता नाच सोडतो. लोकशाही ही केवळ शिवसेनेची लढाई नाहीये. अपात्रतेचा निर्णय, अहो आता संपली, टर्म संपली. आता उद्या जरी त्यांना अपात्र ठरवलं तरी देखील उद्याची निवडणूक लढवू शकतात. मग आम्हाला मिळाला कुठे नाही. पण आज आम्ही तुमच्याकडे एका आशेने बघतोय की दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करून चोर बाजार मांडणारे खुनी जर का आमच्या राज्यावरती राज्य करत असतील तर आम्ही कोर्टाकडनं अपेक्षा केल्यानंतर तिथून जर न्याय मिळायला विलंब होत असेल तर दुसरा आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायची न्यायाची, मी माझ्या जनतेकडनंच करणार. जनताच मग त्याला साक्षीदार आहे. जो गद्दारांनी चोर बाजार मांडलेला आहे संपूर्ण, आणि आता रेवड्या उडवत आहे. एक तर लुटालूट प्रचंड चाललेली आहे. पुण्यामध्ये लुटतायत, मुंबईमध्ये लुटतायत, सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर देऊन टाकतायत. त्या रूपाने पैसा उरबाडतात. हाच पैसा या निवडणुकीमध्ये वापरणार आणि हे कमी पडतंय. म्हणून आता लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल, म्हणजे तुम्ही लाच घेऊन मतं विकत घ्यायला बघताय. महाराष्ट्र स्वाभिमानाने जगणार आहे, भिकेवरती जगणारा महाराष्ट्र नाहीये. महाराष्ट्राला पाहिजे ते हक्काचं पाहिजे. आज सुद्धा त्या माऊलीला आपण मदत केली. शेतकरी काय मागतात ते द्या. त्या माऊलीला 1500 रुपये द्या. तिचा मुलगा येतोय परत. ज्या घरामध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, अनेक घरामध्ये बेकार तरुण आहेत. तरुण गेल्या 10 वर्षापूर्वी काय त्यांचं वय होतं, आज त्यांचं काय वय आहे. आणि त्या घरामध्ये तुम्ही त्याच्या बहिणीला, त्याच्या आईला 1500 रुपये देऊन काय सांगणार आहात. 1500 रुपयामध्ये घर चालवणार आहात. हक्काचं द्यायचं नाही. जर तुम्ही हक्काचं मागाल, याद राखा मोदी आणि अब्दालीची हीच योजना आहे. आम्ही देऊ त्याच्यावरती जगा, पण हक्काचं थांबवाल तर आम्ही तुमच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लावू. इकडे स्वाभिमानाने नाही जगायचं, ताटमानेने जगाल तर याद राखा तुरुंगात टाकू. आमच्या समोर याल तर हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन आणि खाली मान घालून यायला पाहिजे. हे तुम्हाला मंजूर आहे. आणि ह्यालाच मी म्हणतो, एक तर मी तरी राहीन, नाही तर तू तरी राहशील. अन्यायावरती वार करणार तरी राहील, नाहीतर अन्याय करणार तरी राहील. हा लढा उद्धव ठाकरेचा नाहीये. हा लढा केवळ शिवसेनेचा नाहीये. हा लढा माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र आधार या भारताचा, तो आधार भारत आज महाराष्ट्रामध्ये शोधतोय. आज सुद्धा माझ्याकडे जे येतात इतर राज्यातनं काही लोक येतात. ममता दिदी येऊन गेल्या, आणखीन काही लोक येऊन गेले आणि अनेक जण येऊन सांगतात की उद्धवजी आपने देश को दिशा दिखाई. 1 डिसेंबर जानेवारी पर्यंत या हुकुमशहाच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. ती महाराष्ट्राने दाखवली. म्हणून आपण हा लढा देऊ शकतो. आहे ना, ही तर आपली परंपरा आहे. अन्यायाविरुद्ध लढणं. काही काळामध्ये आम्ही शाळेमध्ये हे सगळं शिकलो. तुम्ही पण शिकलेला आहात. लोकमान्य टिळकांना जे म्हणतात असंतोषाचे जनक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
आज ह्या मोदी शहांच्या हुकुमशाही विरुद्ध माझा महाराष्ट्र आणि माझी शिवसेना ही आजच्या हुकुमशाहीच्या विरुद्धची असंतोषाची जनक आहे. आणि जसं ते म्हणाले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, तसं आज सुद्धा आम्ही म्हणतोय की होय, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी राखणारच. आणि नुसती एवढ्या जागा पाहिजे, तेवढ्या जागा पाहिजे नाही, मला अख्खा महाराष्ट्र पाहिजे. मला महाराष्ट्राचा काना कोपरा हा स्वाभिमानाने उठलेला पाहिजे, पेटलेला पाहिजे. मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये या हुकुमशाही, व्यापारी हुकुमशहांच्या विरुद्ध एक रान किंवा वणवा पेटलेला पाहिजे. आणि ते वणवा पेटवण्याचं काम तुमच्यावरती दिलेलं आहे हिंमत तुमच्यामध्ये? करणार ती काम? कारण हातामध्ये तलवार आहे, पण ही तलवार जसं त्या मुनगट्टीवाराने आणली, वाघ नख. अहो, मुनगट्टीवार नखाच्या मागे वाघ असतो ना, तेव्हा त्या वाघ नखाला अर्थ असतो. त्या वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा काढलेले आहेत की नाही हा विषय वेगळा आहे, पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता, म्हणून त्या नखाला महत्व आहे. आणि त्या नखाच्या मागे जर मुनगट्टीवार असेल तर पेलवतंय का ते तुम्हाला? हा, झेपते का? वाघ नख आणि मुनगट्टीवार कुठेतरी काहीतरी जुळतंय. पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला, त्याच्या गळ्याला नख लावताय, तेव्हा निवडणुकीत वाघ नख कशी असतात? ती वाघ नख ही माझ्या समोर बसलेली आहेत. ही महाराजांची वाघ नख, खरी वाघ नख ही महाराष्ट्राची जनता आहे. ही शिवाजी महाराजांची वाघ नख म्हणजे महाराष्ट्राची जनता आहे. आणि हीच वाघ नख घेऊन उद्याच्या निवडणुकीत हा जो अब्दाली आपल्यावरती चालून आलेला आहे, होय, मी त्याला आजपासून अब्दाली म्हणतोय, अहमद शाह अब्दाली म्हणतोय. मला तुम्ही नकली संतान म्हणता तेव्हा लाज नाही वाटत? मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत? पण तुम्ही अहमद शाह अब्दाली असाल आणि आहातच, तर मी कशाला घाबरू? हा अहमद शाह अब्दाली पाहिजे का मी पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणारा अब्दाली पाहिजे, औरंगजेब पाहिजे. छत्रपतींचा महाराष्ट्र हा अभिमानाने, स्वाभिमानाने, हा असा धगधगत्या निखाऱ्यासारखा भगवा हातामध्ये घेऊन नाचणारा शिवसैनिक पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय. ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची. अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की आपल्या शाखांच्या बोर्डवरती आज देखील धनुष्यबाण आहे. नाही, आता तिकडे मला मशाल पाहिजे. आणि मशाल केवळ बोर्डवर नकोय, मशाल ही आपल्या हृदयात धगधगती पाहिजे. आणि आणखीन एक सांगतो, हे फार छान केलेलं आहे, याच्यात कुठेही काही चूक नाहीये, फक्त एक कमी आहे, तो म्हणजे शिवसेनेचा वाघ. तो मुनगट्टीवारकडे नाहीये, जो भाजपकडे नाहीये. तुम्ही नखं घेऊन बसा, पण वाघ माझ्याकडे आहे. भगवं वादळ या महाराष्ट्रामध्ये. आणि अमित शहाना सांगतोय, अब्दालीला सांगतोय, त्या लोकसभेत जेवढे वळ तुमच्यावरती उमटलेत त्याच्यापेक्षा, जसं संजय तुम्ही बोललात ना, शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या पाठीवरती आता एवढे वार झालेत की वार करायला जागा नाही, तसं या विधानसभेच्या निकालानंतर अब्दाली तुमच्या भाजपवरती एवढे वळ उठतील की पुन्हा वळ उठवायला जागा नाही. आणि मग तुमची वळवळ ही महाराष्ट्रामध्ये कायमची गाडली गेलेली असेल. आणि ती गाडण्यासाठी सज्ज व्हा, हातामध्ये मशाल घ्या आणि ह्या चोर बाजाराला, दरोडेखोरांना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली, तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा. जय हिंद, जय महाराष्ट्र.